नमस्कार. नमस्कार. मी नेहा मी सागवेकर नेहा सागवेकर आणि आणि ग्राफोलॉजिस्ट आणि एनर्जी मॅनेजमेंट एक्सपर्ट. सक्सेस एनर्जी मंत्रा या प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे आणि येत्या 3 वर्षामध्ये 5,000 पेक्षा जास्त व्यक्तींना त्यांच्या ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित करून त्यांच्या आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी बनवणं हा माझा ध्यास आहे. स्टार्ट विथ व्हाय ह्या पुस्तकाचं आपण पुस्तकातून स्वयंप्रेरणा हे पुस्तक विवेचनाचा कार्यक्रम आपण मागचे 6 दिवस आपण करत आहोत. आणि 6 चॅप्टर्स किंवा 6 भाग 6 दिवस असं आपण हे विवेचनाचा कार्यक्रम ठेवला होता. आणि इथे मी म्हणजे जेव्हा मी मंजुषा मॅडमशी बोलले, की अ, मला असं-असं करायचं आहे 6 दिवसांसाठी. तर मॅडमनी पहिला प्रश्न हाच विचारलेला, की "का? तुला हे का करायचंय?" आणि तिथे माझा का असा होता, की जे माझे सेशन येत आहेत अ, ते येत आहेत. पण जे नाही येत आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा जे नॉलेज आहे ते आपल्याला द्यायचं आहे. कोणताही कॉल ऑफ एक्शन न देता फक्त आपण देता असलं पाहिजे आणि त्यासाठी ह्या पुस्तक विवेचनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला आणि 6व्या दिवशी सांगतेच्या दिवशी आलेलो आहोत. सो मंजुषा मॅडमना मी इथे वेलकम करेन. कारण मॅक्सिमम जो ह्या विवेचनाचं जे काम आहे ते मंजुषा मॅडमने केलं. सो मंजुषा मॅडम तुम्ही तुमची ओळख करून द्या जे नवीन आपल्याला पाहायला आलेले आहेत. नमस्कार. मी मंजुषा केळकर. माझा गोल आहे की टू मर्ज ओल्ड विजडम विथ न्यू थिंकिंग. आपण बरेचदा म्हणतो आपल्याकडे ओल्ड ह्याच्यामध्ये हे असं होतं किंवा ते तसं होतं. पण ते मर्ज कसं करणार आपण? कारण नुसतंच एक मार्गाने काही लोक असतात ज्यांना असं म्हणायचं असतं की आमच्याकडे खूप काही होतं. आणि नवीन लोक असतात त्यांना असं म्हणायचं होतं ना ते जुनं सगळं स्क्रॅप आहे त्याच्यात काय अर्थ नाही. हे सगळं नवीन जे आलंय ते चांगलं आहे. तो ही आमच्या जनरेशनची ड्युटी आहे, की जर आपल्याला असं वाटत असेल, की आपल्याकडे काहीतरी आहे चांगलं जे जुनं होतं आणि नवीनमध्ये पण काहीतरी चांगलं आहे. तर या दोघींचं मर्जर कसं करून घ्यायचं हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपली ड्युटी आहे. आणि म्हणून जसं आता नेहा मॅम म्हणाल्यात, की देणं. एक छोटीशी एक्सरसाइज करूया नेहा आपण ना. की यू विल बी माय व्हॉलंटियर फॉर दॅट. जस्ट आता सुचली म्हणून की वेन यू सेड ना की जे आहेत प्लॅटफॉर्म मध्ये त्यांना देण्यासाठी आपण हे लॉन्च केलंय. तर आता सपोज करा की यू जस्ट ब्रीथ इन. श्वास घ्या आतमध्ये. फक्त घ्यायचा, बाहेर नाही टाकायचा. काय होईल थोड्या वेळाने? सफोकेट Will you व्हायला लागेल. survive without taking it out? No. So त्याच फॉर्म मध्ये थॉट्स, मनी, एव्हरीथिंग इज एनर्जी. ब्रीथ एनर्जी आहे. तुम्ही जर घेताय तर तुम्ही जर बाहेर टाकणार नाही त्यावर बॅलन्स नाही मेंटेन होणार. म्हणजे आपण वर्ल्ड करणं एवढं जे घेतोय त्याच्या अगेन्स्ट आपल्याला रिटर्न दिलं पाहिजे. बरं, हे सगळं जे विजडम आउट देअर आहे हे काय आपल्या एकट्याच्या डोक्यातनं निघालंय का? वी कॅनॉट क्लेम की हे मीच पहिल्यांदा विचार केला आणि हे असं झालं. वी जस्ट कॅनॉट क्लेम. आपल्याला ही आयडिया सुचली म्हणजे काय असतं की कुठल्या तरी मागच्या रेफरन्सनी आपण कुठली तरी गोष्ट कुठल्या तरी नवीन प्रकाराने मांडतो आणि आपण त्याला आयडिया म्हणतो. म्हणजे ह्याचं सर्वस्वी क्रेडिट आपल्याला नसून कारण नेहमी सायन्समध्ये पण असंच म्हटलं जातं की जे डिझायनिंग होतं ना वर्ल्ड ओव्हर कुठल्याही गोष्टीचं जेव्हा डिझायनिंग होतं ना त्याचं जे इन्स्पिरेशन आहे ते नेचरमधनं मिळतं. तुम्हाला एक लहानपणीची राईम आठवत असेल लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन वगैरे. तर ते कसं आहे ते असं ब्रिज ओपन होतो आणि क्लोज होतो. तर त्याच्यानंतर 1-2 अजून ब्रिजेस आहेत. त्यांची संकल्पना आपण अशी जी पापणी हलवतो त्याच्यावरनं घेतली असं. सो आपण बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणतो तर ग्रॉस हॉपरची चाल म्हणतो त्याच्यावरनं आपले बरेच सारे डिझाईन्स आलेले आहे. म्हणजे जे डिझाईन्स आहे तो व्यक्ती म्हणेल की आय एम अ डिझायनर, आय एम अ इनोव्हेटर, आय एम अ थिंकर, आय एम अ डिस्कवरर, ऑल थिंग्स ऑल सेट अँड डन एग्रीड. बट त्याची जी आयडिया आहे त्याचं जे बीज आहे ते कुठेतरी नेचर. हे जर आपण अंडरस्टँड केलं तर येस जसं आता तुम्ही म्हटलं की देण्यासाठी की आम्ही असं काहीच म्हणत नाहीये की तुम्ही हे केल्यानंतर हे होईल किंवा ह्याच्यानं हे संपली बुक की हे असं करा असं आम्ही बिलकुल म्हणत नाही. ते काय आम्हाला समजलं या प्लॅटफॉर्मवर किंवा पुस्तकांमधनं ते फक्त आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला जसं समजलं तसं. म्हणजे दुसऱ्या कोणाचं इंटरप्रिटेशन वेगळं असू शकतं
आपल्या इथे एकच मोठे मोठे ग्रंथ असतात, त्या ग्रंथांचं इंटरप्रिटेशन एक व्यक्ती एका प्रकाराने करतो, दुसऱ्या प्रकाराने करतो. तर हे आपल्या स्टाईलनी आपल्याला जसं समजलं ते हे इंटरप्रिटेशन. येस नेहा, यू कॅन कंटिन्यू. येस. सो आपण पुस्तकाकडे जाऊयात. येस. पुस्तकांतून स्वयंप्रेरणा 6 दिवसांचा आजचा कार्यक्रम जसं मी मगाशी म्हटलं, आणि हे पहिलंच पुस्तक आपण घेतलं, स्टार्ट विथ व्हाय. आणि ह्याचा आपला 6व्या भागाकडे आलेलो आहोत. आणि पुस्तकं का? तर पुस्तकांमध्ये खूप नॉलेज आहे आणि ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी त्याच्यात खूप सारं रिसर्च करून दिलेलं आहे. आणि मग त्या ज्ञानातनं आपण गुड, बेटर, बेस्ट ज्याही ठिकाणी असू त्यापेक्षा बियॉन्ड द बेस्ट जाण्यासाठी आपली वाटचाल आपण या पुस्तकांच्या नॉलेजच्या माध्यमातून आपण करू शकतो. फक्त नुसतं नॉलेज घेऊन चालणार नाही, तर ते आपल्याला पुढे इम्प्लिमेंट करावं लागेल. आणि त्याच बेसिसवरती आपल्याला त्याच्यासाठीच सायमन सिनेक यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, स्टार्ट विथ व्हाय. आणि ह्याच्याविषयी स्टार्ट विथ व्हाय किंवा सायमन सिनेक विषयी आपण आधी बोललेलो आहोत. सो आपण पुढे जात आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण व्हाय स्टार्ट विथ व्हाय हे 4 मुद्दे आपण बघितलं. आणि ह्या 4ही मुद्द्यांना आपण टप्प्याटप्प्यात सगळ्या चॅप्टर्समध्ये आपण पाहत गेलेलो आहोत. सो ज्यांनी ही बुक समरी पाहिली नसेल किंवा हे विवेचन पाहिलं नसेल तर मागचे 5 भाग युट्यूबला सुद्धा उपलब्ध आहेत आणि सक्सेस एनर्जी मंत्राच्या फेसबुक ग्रुपला सुद्धा आहेत, तर तुम्ही ते पाहू शकता. सो जास्त वेळ न दडवता आपण डायरेक्टली स्लाइडला सुरुवात करूयात. आणि ह्या स्लाइड संपल्या की मग परत एकदा आपण ह्याला रिवाइज करणार आहोत. सो ऑल युअर्स. मंजुषा मॅडम, तुम्ही स्टार्ट करू शकता पार्ट 6 डिस्कवर व्हाय. ओके. आता जेव्हा आपण डिस्कवर व्हाय म्हणतो तेव्हा आपण इथे जे एक चित्र घेतलेलं आहे ते आपल्याला काय दर्शवतं की या भिंगातनं बघा, की मायन्युटली बघा, मायन्युटली ऑब्झर्व करा, पण कोणाला बघा, बाहेर बघू नका. ते भिंग कुठेतरी स्वतःवर डायरेक्ट करा आणि मग आपला वाय डिस्कवर करण्याचा प्रयत्न. आता ही एक डिस्कवरी आहे, हे आपण पुढे बघणारच आहोत. आपण नेक्स्ट ह्याला जाऊया, स्लाइडला. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण काय म्हणतोय, नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण म्हणतोय ओरिजिन्स ऑफ वाय. आता आपल्याला शोधून काढायचंय हे वाय आलं कुठून बाबा. आता हे वाय जे आहे ना, हे नेहमी मागे वळून बघितल्यानंतर समजतं आपल्याला. पण जर फ्युचरकडे कंटिन्युअस बघत राहिलं ना तर आपल्याला वाय कळत नाही आपला. कारण फ्युचरमध्ये व्हॉट आणि हाऊ आहेत. आपण नेहमी अंडरस्टँड, म्हणजे आपण हे मी स्वतःला समजवते इनफॅक्ट की हाऊ आणि व्हॉट हे फ्युचरिस्टिक आहे आणि वाय पास्ट मध्ये आहे आपल्या. म्हणजे कधी कधी असं म्हणतात की जर तुम्हाला स्वतःला बेटर अंडरस्टँड करायचं असेल तर लहानपणीपासूनचा जेव्हापासून तुम्हाला आठवतं, तुमच्या आठवणीतला सगळ्या चित्रपट डोळ्यासमोर आणा, तर तुम्हाला तिथे कुठेतरी डिस्कवर होईल की तुमचा वाय काय आहे आणि तो कुठून आलाय. म्हणजे वाय तर डिस्कवर झालाय आता समजा तुमचा. तुम्ही काही ऑर्गनायझेशन स्थापन केली, कंपनी स्थापन केली, तुम्ही स्वतःला ओळखण्याची सुरुवात केली, तुमचा वाय शोधताय तुम्ही, तर हा वाय तर आलाय, पण हा नेमका आला कुठून आहे, द ओरिजिन्स ऑफ वाय, हा कुठून वाय आलाय आपल्याला माहिती. म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण बिल गेट्सचं उदाहरण घेतलं किंवा स्टीव्ह जॉब्सचं उदाहरण घेतलं तर रिव्होल्युशन मधनं, व्हिएतनाम रिव्होल्युशन मधनं हा वाय डिस्कवर झाला. आणि हा वाय डिस्कवर का झाला, कारण तेव्हा व्हिएतनाम वॉरच्या वेळेस जे काही रिव्होल्युशनरी ऍटमॉस्फिअर होतं तेव्हा त्यांनी म्हटलं की कॉर्पोरेशन्स नकोय आम्हाला, कारण ते शोषण करतायत, आम्हाला इंडिव्हिज्युअलला एम्पॉवर करायचंय. म्हणजे त्यांनी मागे वळून बघितलं. हे त्यांनी केव्हा बघितलं, वारंवार बघितलं, प्रत्येक वेळेस बघितलं. तेव्हा त्यांचा वाय फिजाऊट होतोय असं त्यांना वाटायला लागलं, तेव्हा त्यांनी परत मागे वळून बघितलं, अरे आपण कुठून सुरुवात केली होती, तर छोट्याशा एका गॅरेज मधनं बरं का, म्हणजे आपला वाय परत डिस्कवर झाला. पण तेव्हा माझ्या मनात काय होतं, तेव्हा डोक्यात काय होतं की मी ही कंपनी का स्थापन करतोय, मला कम्प्युटर का तयार करायचा आहे, मला मायक्रोसॉफ्ट का हवंय, ह्याचा का मी शोधायला जर गेले तर मला आज नाही दिसणार. का नाही दिसणार, कारण आज मी एवढी मोठी झाली आहे की मी व्हॉट आणि हाऊ मध्ये हरवले. आणि या व्हॉट आणि हाऊ मधनं जर मला स्वतःला बाहेर काढायचं असेल, म्हणजे जसं काल आपण बोललो की मला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये, मला असं अस्वस्थ वाटतंय, मी ग्रोथ तर होतीये, फॉर्च्यून 500 मध्ये कंपनी गेली आहे, पण तरी काय मला स्टेबल वाटत नाही. देन यू हॅव टू गो बॅक अँड अंडरस्टँड वेअर यू स्टार्टेड.
त्या जागेवर जायला पाहिजे जिथून तुम्ही सुरुवात केली, आयदर तुमच्या बिझनेसची किंवा तुमच्या स्वतःच्या जर्नीची, आणि मग तुम्हाला तो वाय रिडिस्कवर. आणि म्हणून ओरिजिन्स ऑफ वाय आर ऑलवेज इन द पास्ट. यू ऑलवेज हॅव टू लुक बॅकवर्ड. येस. आणि म्हणून मग आपण काय म्हणतो पुढच्या स्लाइड मध्ये, द वाय कम्स फ्रॉम लुकिंग बॅक. सो आय थिंक वी हॅव एक्सप्लेन दॅट. रिव्ह्यू मिररची आपण एक इथे हे घेतलेली आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला नसतो दिसत, कारण व्हॉट यू वॉन्ट अचीव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉट मधनं आणखीन काय बरं झालंय ते ना, वाय जे आहे ते अजून एक मला इथे ऍड करायचंय की वाय हे कुठल्याही मार्केट रिसर्च मधनं मिळत नसतं आपल्याला. मी हे का करतोय, हे तुम्ही खूप मोठी कंपनी स्थापन केली, मग तुम्ही बिझनेस अनालिटिक्स केलं, मग मार्केटिंग रिसर्चची टीम अपॉइंट केली, मग त्याच्यामधनं पण तिथनं वाय मिळत नाही तुम्हाला. तिथनं फार तर हाऊ आणि व्हॉटचा तुम्हाला एक रिफ्लेक्शन मिळेल. किंवा असं आपण बरेचदा म्हणतो ना की तुमचे पोटेन्शियल कस्टमर्सला तुम्ही इंटरव्ह्यू करा आणि मग तुमच्या, पण तिथनं तुम्हाला व्हॉट आणि हाऊ मिळणार. तुमच्या वायची क्लॅरिटी ही आधी तुम्हालाच करून घ्यायची. ह्या सगळ्या ज्या पेरिफरल्स आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या मेथॉडॉलॉजीज आहे, या फार तर तुम्हाला व्हॉट देऊ शकतात किंवा हाऊ देऊ शकतात, पण तो तुमचा वाय तुम्हाला कधीच देऊ शकत नाही. आणि वाय नेहमी हा मागे वळून बघितल्यानंतरच. आणि हा जो वाय आहे ना, ही डिस्कव्हरीची प्रोसेस आहे, ही इन्व्हेन्शनची प्रोसेस नाही. आपल्याला जेव्हा आपण डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन हे जे दोन शब्द आहेत ना, हे जर आपण इंग्रजी प्रमाणे बघितलं तर डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शनचा शब्द जर आपण सपोज मराठीत विचार केला की असं जस्ट 2 सेकंद विचार केला, डिस्कव्हरी म्हणजे काय, शोध. इन्व्हेन्शन म्हणजे काय, शोध. हे सारखे शब्द होतात ना दोन्ही, तर या दोघांमध्ये फरक तो काय असा जर आपण विचार केला तर डिस्कव्हरी इज सेल्फ डिस्कव्हरी असा आपण आपल्याला अर्थ सांगितला पाहिजे. की आपण स्वतःला जेव्हा डिस्कव्हर करतो, आपल्या आत बघतो, आपल्या स्वतःचं गोईंग डाऊन द मेमरी लेन जसं म्हणतात, आपण मागे वळून बघतो, तेव्हा तो आपला वाय डिस्कव्हर होतो. त्याला इन्व्हेंट करायचं नसतं. इन्व्हेंट म्हणजे काय की सपोज तुम्ही मार्केट रिसर्च केला, त्यांनी म्हटलं अच्छा हा तुम्ही फार असं असं करता बरं, तर अच्छा म्हणून मी हे असं करते का, म्हणजे काय माझा काय, मी त्या मार्केट रिसर्च मधनं शोधून काढणार, तर असं होत नसतं. आपल्याला पहिलं आपला वाय, आपल्या स्वतःचं अंडरस्टँडिंग डिस्कव्हर करणं आपल्या स्वतःला आणि मागे वळून पाहणं, बहुतेक या मेथॉडॉलॉजीज मधनं आपल्याला आपला वाय क्लिअर होणार. अँड एव्हरीथिंग एल्स इज देन व्हॉट अँड हाऊ. Okay. So what we are talking next is to आता हा जो सेंटेन्स आहे ना, हा थोडासा समजण्याचा सेंटेन्स आहे, कारण इंग्रजीची जी शब्द इथे लिहिलेले आहेत त्यांना आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये समजायला लागेल. तर त्याच्या आधी इथे ना एक स्टोरी सांगायची, जी पुस्तकात सांगितलेली आहे ती स्वतः सायमन सिनेकची स्टोरी आहे. तर सायमन सिनेकचं काय झालं की त्यांनी सगळे बिझनेस स्थापन केले, एक एंटरप्राइज रन करायला सुरुवात केला की नाही मला जॉब नाही करायचा, बिझनेस करायचा आहे. तर ही एक टिपिकल एंटरप्रेनर माइंडसेटची स्टोरी आहे की जेव्हा पहिल्या वर्षी तुम्ही स्वतःला खूप छान समजवता की हा मला हा बिझनेस करायचा आहे, तुम्ही लोकांना सांगता, मग तुमचा, पण नेहमी तुम्ही काय करता, व्हॉट आणि हाऊ मधनं ऑपरेट करत असता. मी हे असं छान का, कारण मला तिथे डिफरन्शिएटिंग सांगायचं असतं की मी त्यांच्यापेक्षा वेगळा कसा आहे, आणि म्हणून मी नेहमी व्हॉट आणि हाऊ मधनं ऑपरेट करते जेव्हा मी पहिलं एंटरप्रेनर असते तेव्हा. कारण मला असं वाटतं माझा वाय सांगून लोकांना काय मिळणार आहे, मला आधीही सांगितलं पाहिजे की कॉम्पिटिशन पेक्षा मी बेटर कसा आहे किंवा हे कसं मी चांगलं. सो हे सायमन सिनेकनी स्वतः केलं, एक बिझनेस ऑपरेट केला, रन केला, 3 वर्ष झाली, ब्रेक इव्हन झाला, पण तरी काही समजत नव्हतं. आणि मग वन फाईन डे त्यांना असं वाटलं 4थ्या वर्षीच्या बिझनेसमध्ये, आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायचंय, वी आर एंटरप्रेनर्स इफ वी से दॅट. देन 4थ्या वर्षाच्या बिझनेसमध्ये सायमन सिनेकना असं वाटलं की आय एम ॲट फेलियर. मला जे करायचं होतं ते मी सगळं व्हॉट आणि हाऊ मधनं ऑपरेट करतोय, माझा वाय सॅटिस्फायच होत नाहीये. आणि मग सडनली त्यांना असं रिअलाइज झालं की अरे मी तर फेल्युअर आहे, माझ्या त्या लाईफमध्ये काहीच होऊ शकत नाहीये. आणि मग ना त्यांनी त्यांचा जो गोल्डन सर्कलचा कन्सेप्ट त्यांनी फॉर्म्युलेट करून असा कुठेतरी आतमध्ये ठेवून दिलेला होता कम्प्युटरच्या एका स्क्रीनमध्ये. त्यांना एक बाई भेटल्या आणि त्यांच्याबरोबर डिस्कस करत असताना त्यांना तेव्हा पॅरलल्स दिसले. आपण जे त्या दिवशी लिम्बिक ब्रेन आणि निओकॉर्टेक्सचं बोललो, तेव्हा त्यांना ते दोन्ही मध्ये पॅरलल्स दिसले की अरे हा माझा गोल्डन सर्कल आहे, हा कुठेतरी रेझोनेट होतो बायोलॉजिकल साइड ऑफ द ब्रेन बरोबर.
आणि मग त्यांनी त्या दोघांची जोड करून आणि मग त्यांनी पुढे आपला बिझनेस सुरू केला. आणि मग ते म्हटलं, त्यांनी स्वतःला असं सांगितलं की आता आता सांग की तुझा वाय काय आहे. हे तुला समजलं, हे तू एक एंटरप्राइज रन केला, आता सांग की तुझा वाय काय. तर मग त्यांना असं वाटलं, मग त्यांनी ही वेंट डाऊन द मेमरी लेन. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की ह्याच्यामध्ये मी जे सगळं सांगतोय ना ते मी जगलोय, त्या सगळ्या सायकल्स मी अनुभवल्या आहे. असं नाही की फक्त मोठ्या ऑर्गनायझेशन आणि एंटरप्राइजेसचेच मी एक्झाम्पल्स देतोय, हे मी जगलोय. मग त्यांनी विचार केला की अच्छा, मी लहान होतो तेव्हा मी काय करायचो, मग कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मी काय करायचो, तर मी लोकांना मोटिवेट करायचो, अरे नाही बस तेरे से तो हो जाएगा, एकदम कर डाल वगैरे अशा स्टाईलमध्ये मी लोकांना इन्स्पायर करायचो. तर मग त्यांना त्यांचा वाय काय कळला तेव्हा, हे गोल्डन सर्कल आणि हे सगळ्याच्या पॅरल्स ड्रॉ करताना, टू इन्स्पायर. म्हणजे त्यांचा स्वतःचा वाय काय होता, इन्स्पिरेशन देणं. आणि मग जर इन्स्पायर करायचं असेल तर कुठली का ऑर्गनायझेशन असे ना, कुठली का इंडिव्हिज्युअल असे ना, कुठली का टीम असे ना, स्पोर्ट्सची टीम असू दे, ऑर्गनायझेशन असू दे, कॉलेज असू दे, इन्स्टिट्यूट असू दे, इंडिव्हिज्युअल असू दे, काम काय माझा वाय काय आहे, टू इन्स्पायर. आता या वाक्याची फोड आपण बघूया. टू इन्स्पायर पीपल टू डू द थिंग्स. मी काय करतो किंवा असं सपोज सिमेंटच्या शब्दात आपण म्हणूया, मी काय करतो की मी लोकांना त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतो ज्या गोष्टी त्यांना इन्स्पायर करतात. ओके, म्हणजे मी लोकांना काहीच सांगत नाही. जसं आम्ही नेहमी म्हणायचो की काउन्सिलर्स जॉब इज टू हेल्प देम पीपल देमसेल्व्स. मी काहीच हेल्प करणार नाहीये. आय एम नॉट गोइंग टू टेक डिसिजन्स ऑन युअर बिहाफ. आय एम सिम्पली हेल्प हिअर टू हेल्प यू. आता इथे सायमन सिनेक हेच सांगतात ते आपल्याला की माझं काम काय आहे, टू इन्स्पायर पीपल. कशासाठी इन्स्पिरेशन देणे, कुठल्याही अशा गोष्टी करण्यासाठी इन्स्पिरेशन देणे. मग त्या गोष्टी कुठल्या असतील, त्याच गोष्टी ज्यांच्यामुळे त्यांना इन्स्पिरेशन मिळेल. कधी कधी हा सेंटेन्स खूप लोकांना कन्फ्युजिंग वाटतो आणि म्हणून आपण स्ट्रेस करतोय या सेंटेन्सवरती की त्यांचं ध्येय, त्यांचा वाय काय आहे, लोकांना इन्स्पिरेशन देणे. कशासाठी इन्स्पिरेशन देणे, त्या गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे ज्या गोष्टींमुळे त्यांना इन्स्पिरेशन. सो दिस इज द झेस्ट ऑफ सायमन सिनेक्स लाईफ, की हा त्यांचा वाय आहे. त्यामुळे हा आपला वाय आपण ह्या पद्धतीने फाइंड आउट. ग्रेट. इथे येस आपण पुढे जाऊ शकतो ऑफकोर्स. इथे एक हेनरी फोर्डचं एक खूप छान वाक्य आहे या पुस्तकामध्ये आणि ते पण मला खूप आवडतं. इफ यू थिंक यू कॅन और इफ यू थिंक यू कांट, यू आर राईट. कारण शेवटी तुम्ही सेंटर पॉइंट कोण आहे, तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा, तुमच्या पर्सनल करिअर ग्रोथ मध्ये सुद्धा, कुठल्याही बाबतीत तुम्ही सेंटर पॉइंटवर आहात. हेनरी फोर्ड काय म्हणतात, त्यांनी जेवढं मोठं फोर्डचं एम्पायर डेव्हलप केलं, त्याचा बेसिक मोठं काय होता, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही हे करू शकता तरी पण ते राईट आहे, आणि जर तुम्हाला हे वाटत असेल की तुम्ही हे नाही करू शकत तरी पण ते राईट आहे. त्याचाच अर्थ तुम्ही सेंटर पॉइंटवर आहात. इन्स्पिरेशन हे बाहेरून घ्यायचं नसतं, हे आतून याल. येस, ग्रेट. सो आता आपण काय म्हणतोय, एक आय थिंक एक स्लाइड बॅक आपण जाऊ शकतो. द न्यू कॉम्पिटिशन. आता या न्यू कॉम्पिटिशनच्या खाली जी ओळ लिहिली आहे ना, ती पण खूप इम्पॉर्टंट आहे. इफ यू फॉलो युअर वाय देन अदर्स विल फॉलो यू. आता हे खूपदा आपल्याला क्लिअर होत नाही. इफ यू फॉलो युअर वाय अदर्स विल फॉलो यू, हे एवढं सोपं आहे का असं वाटतं आपल्याला. आणि नेमकं द न्यू कॉम्पिटिशन ह्याचा अर्थ काय आहे, हा इथे पुस्तकामध्ये ना एक बेन नावाच्या ऍथलीटची स्टोरी आहे. तो विकलांग असतो, ही इज डिफरन्शियली एबल्ड, आणि तो एक रेस धावत असतो. जी रेस कम्प्लीट करायला बाकीच्या लोकांना 25 मिनिटं लागतात, ती रेस कम्प्लीट, तर तो असं रेसचं खूप सुंदर वर्णन आहे त्याच्यामध्ये की सगळे लोक धावतायत, तो पण पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांनी. सगळे लोक धावत असताना सगळ्या लोक फिनिशिंग लाईनवर जातात. मग हा एकदा पडतो, मग ग्रासमध्ये चालला जातो, ऑफ ट्रॅक जातो, मग तो परत येतो, मग परत उठतो, मग परत धावतो. तर ही स्टोरी वाचत असताना आपल्या डोक्यात काय चालू असतं माहिती का, आपला तो लिटल वॉइस मागून आपल्याला काय सांगत असतो की अरे अशी काय रेस असते का, अशी काय कॉम्पिटिशन असते का, तो ट्रॅकच्या एकदा बाहेर गेला की तो रेसमध्ये आउट होणार आहे, मग तो परत कसा येतोय ट्रॅकवरती, आणि त्याला येऊ कोण देत आहे, आणि का बरं तो येतोय.
हे पूर्व पीठिका जर आपल्याला सांगितलेली नसेल ना, तर हे सगळे क्वेश्चन माझ्या मनात आले जेव्हा आपण सपोज स्टोरी वाचत होतो तेव्हा, की एक ब्याण्णवाचा होता, मग त्यांनी रेसमध्ये पार्टिसिपेट केलं, त्याच्याबरोबर आणखी 20-30 लोक होते, सगळे लोक धावले आणि मग हा पडला, मग उठला, मग परत पडला, मग परत उठला आणि मग तो परत धावला आणि मग ज्या रेसला कम्प्लीट करायला 25 मिनिटं लोकांना लागली, त्या रेसला कम्प्लीट करायला त्याला 45 मिनिटं लागली. तर आपल्या मनात ऍज अ लेमॅन काय प्रश्न येतो, की अरे मग रेस धावायचीच कशाला? तर 45 मिनिटं लागणार एक रेस कम्प्लीट करण्यासाठी, रेस धावण्याचं काय मतलब, बिकॉज इट्स अ रेस. म्हणून इथे सांगितलंय की द न्यू कॉम्पिटिशन म्हणजे यू आर कम्पिटिंग विथ युअर सेल्फ बिकॉज ही इज डिफरन्शियली एबल्ड. तर आता त्या सीनला आपण इमॅजिन करूया की जेव्हा हे सगळे धावत होते तेव्हा काय झालं. प्रत्येकाने आपली रेस कम्प्लीट केली, जितके पार्टिसिपेंट्स होते त्यांनी, आणि मग ते सगळे परत मागे गेले. आणि मग तो बेंच जेव्हा जेव्हा पडायचा ते सगळे लोक त्याला उठून उभं करायचे, मग परत तो चालायचा, मग परत तो पडायचा. त्याला कोणी सहारा दिला नाही, कोणी सपोर्ट दिला नाही, कोणी असं म्हटलं नाही की मी तुला धरून चालवतो, कोणी असं म्हटलं नाही की अरे काय उगाच आमचा टाइम वेस्ट होतोय, कशाला तू धावतोय, कोणी असं काही म्हटलं नाही. सगळे जे ऍथलीट्स होते, कॉम्पिटिटर्स होते, ते त्याच्या मागून येत होते आणि मग तो कसा करून फर्स्ट आला इन द सेन्स की त्यांनी रेस फिनिश केली, म्हणजे 45 मिनिटात. पण ह्या सगळ्या इव्हेंटमध्ये बेनने आपल्याला काय शिकवलं, व्हॉट इज द लर्निंग. हे लर्निंग नाहीये की दॅट वी शुड बी सिम्पॅथेटिक टुवर्ड्स देम और वी शुड हेल्प इच अदर. हे हे सगळं लर्निंग नाहीये. लर्निंग काय आहे की त्या बेनची कॉम्पिटिशन ही दुसऱ्यांबरोबर नव्हती, त्याची कॉम्पिटिशन स्वतःबरोबर, की मी ही रेस 45 मिनिटात किंवा व्हॉट एव्हर मिनिटात मी ही रेस कम्प्लीट करू शकतो की नाही, हा तो स्वतःबरोबर कॉम्पिटिशन करत. आणि म्हणून हे वाक्य इथे वापरलंय की जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर या प्रकारची कॉम्पिटिशन करता, म्हणून ही न्यू कॉम्पिटिशन आहे. न्यू कॉम्पिटिशन इज इज नथिंग टू डू विथ द कॉम्पिटिटर्स आउटसाइड आउट देअर. इट्स यू हुम यू आर गोइंग टू कम्पीट विथ. म्हणजे कालच्यापेक्षा मी आज माझं बेटर व्हर्जन आहे की नाही, ही कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन ही नाहीये की माझ्या शेजारचा काय करतोय किंवा तो काय करतोय किंवा हा काय करतोय. कॉम्पिटिशन ही आहे की मी माझं बेटर व्हर्जन आहे का. आणि मग जेव्हा तुम्हाला लोक प्रश्न विचारतात की अच्छा मग तुम्ही हे काय करता, मग तो काय करतो, नाही आपल्याला काय माहित नाही बा, असं लोक सांगतात हल्ली. नाही तो आमचा कॉम्पिटिटर असेल पण आम्हाला नाही माहिती. मग तुम्ही हे काय केलं, मग तुम्ही हे का करताय. का करतोय, कारण आम्हाला कालच्यापेक्षा आज बेटर सर्व्हिस द्यायला तुम्हाला आवडेल आणि म्हणून तुम्ही आम्हाला जॉईन व्हा, कारण जी काल आम्ही तुम्हाला सर्व्हिस दिली त्याच्यापेक्षा बेटर आम्ही तुम्हाला उद्या सर्व्हिस देणार आहोत, कारण आम्ही असे होणार, आम्ही आमचं कालच्या व्हर्जन पेक्षा आजचं चांगलं व्हर्जन होणार. आणि म्हणून दिस इज द न्यू कॉम्पिटिशन, दिस इज द न्यू एरा वेअर बाय म्युच्युअली एव्हरीवन ग्रोज, वी ग्रो टुगेदर, बट देन वी हॅव टू कम्पीट विथ आवरसेल्व्हज, नॉट विथ द आउटसाइड वर्ल्ड. सो हा लास्टचा मेसेज इथे आहे वायच्या बरोबर. येस. सेल्फ स्वतःची कॉम्पिटिशन स्वतःची आहे. राईट. सो येस. ऍक्च्युली ही लास्टची स्लाइड होती. सो 6 दिवस आपण ही करतो आहोत. मी सगळे नगेट्स काढणारच आहे. जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासोबत शेअर करणार आहेत. पण ओव्हरऑल हे पुस्तक आता शेवटाकडे आलेलं आहे आणि आपण आता ते विवेचन संपवलेलं आहे. सो तुम्हाला काही ह्याच्यामध्ये ग्लिम्स द्यायचे असतील तर आपण थोडं पीपीटी क्लोज करूयात. तोपर्यंत तुम्ही बोला. सो नंतर मी पीपीटीला घेऊन परत एकदा आपण रिवाइज करूयात. सो बोला. Sure. ह्याच्यामध्ये आपल्याला जे नेगेट्स घ्यायचे हे ना, पुस्तक असं डोळ्यासमोर ठेवा किंवा जसं नाही आम्ही सांगितलं तुम्हाला जर स्लाइड्स मिळाल्या, या स्लाइड समोर ठेवा आणि मग सेल्फ इंट्रोस्पेक्शन करा. ह्या प्रत्येक पॉइंट मध्ये माझा टेकअवे काय, पुस्तकात हे मांडलंय त्याच्यावरनं मी काय शिकले, माझा टेकअवे काय. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही रिव्हिजिट केलं हे पुस्तक आणि जर तुम्हाला वाटलं तर हे पुस्तक पूर्ण वाचा. ह्याच्यातले कुठले छोटे छोटे पॉइंट जर तुम्हाला असे वाटले की आपल्याला रिफ्रेम करायला लागतील किंवा हे मला परत जाणून घ्यायला आवडतील, तर ते पुस्तक वाचा. आय थिंक मराठी ट्रान्सलेशन्स पण अवेलेबल असतील, इंग्लिशमध्ये म्हणतात आहेच ते. घ्या, वाचा, नोट्स काढा जर हे पुस्तक आवडलं असेल तर. आणि मग नुसतं वाचू पण नका, कारण वाचणं इज ऑल्सो नॉट इनफ. मग त्याच्यामधनं स्वतःसाठी नगेट्स काढा की माझे टेकअवेज काय, माझे लर्निंग काय ह्याच्यामधनं. हे झालं सेकंड स्टेप. आधी अनालिसिस करा, ते पुस्तक वाचा, हवं तर त्याचे नोट्स काढा. हे 3 स्टेप्स झाल्यानंतर मग तुम्ही त्याच्यामधनं माझे सेल्फ टेकअवेज काढा. हे झालं चौथं. आणि 5वी स्टेप जी खूप इम्पॉर्टंट आहे ती आहे इम्प्लिमेंटेशन. कारण नुसतंच हे वैचारिक मंथन केल्यानंतर होणार काहीच नाहीये जर तुम्ही त्या गोष्टींना स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट. मग स्वतःचे इम्प्लिमेंटेबल स्टेप्स लिहून काढा. आणि म्हणजेच तुम्ही काय केलं, आपण जसं मागे एकदा बोलल्याप्रमाणे तुम्ही विजन लिहिलं आणि मिशन लिहिलं.
कारण मिशन आर ऑलवेज ऍक्शनेबल स्टेप्स अँड विजन इज द लाईफ टाईम. तर ह्याचे ऍक्शनेबल स्टेप्स काढा. आज काय करणार, उद्या काय करणार, 2 महिन्यांनी काय करणार, 5 महिन्यांनी काय करणार. देन ओनली there will be a big success story written around this book. Yes. Yes, great. You can do the summary of Yes, all the yes, things. yes. Okay. सो परत एकदा आपण स्टार्ट पासून आपण सगळ्या स्लाइड्स पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय काय होतं हे आपण पाहणार आहोत. इथे व्हाय स्टार्ट विथ व्हाय इथून सुरुवात झाली आणि ऍक्च्युअली या पुस्तकाची जी जादू आहे ती व्हाय ह्या शब्दामध्ये आहे आणि ही जादू जी आहे ना ही तुम्हाला जर अनुभवायची असेल तर ह्या पुस्तकातले जे मूलमंत्र आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्याच्यातल्या बेस लाईन्स ज्या आहेत त्या आपल्याला समजायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये जो पहिला स्लाइड होता जो सगळ्या ठिकाणी कॉमन होता कारण त्याच्याच बेसवरती हे चॅप्टर्स होते. सो पहिला जो आहे तो मूलमंत्र जसं मंजुषा मॅडमनी म्हटलं की विजन, गोल अँड कॉज ऑफ ऍक्शन. आणि हे का महत्वाचं आहे कारण आपल्याला आपण रिव्होल्युशनच्या जगात राहतो आणि आपल्याला जर का त्या रिव्होल्युशनचा पार्ट व्हायचं असेल, हा जन्माला आलो आणि मरून गेलो तसं तेवढंच जर का तुमचा व्हाय असेल सो तुम्हाला जास्त काही मेहनत करायची गरज नाहीये. बट जर का तुम्हाला रिव्होल्युशनच्या जगामध्ये तुमचं सुद्धा एक स्थान अस्तित्व तुम्हाला जर का हवं असेल तर तुमच्याकडे क्लिअर विजन असायला पाहिजे आणि त्याचसोबत कॉज ऑफ युअर ऍक्शन हे सुद्धा असायला पाहिजे जे आपल्या पहिल्या पॉइंटमध्ये कव्हर झालं. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअली टू अंडरस्टँड व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू आलं. मग क्रिएट लॉंग लास्टिंग सक्सेस विथ ओपन माइंड आणि न्यू आयडियाज आलं. टू बिलीव्ह दॅट युअर सक्सेस रिक्वायर्स द एड टू अदर्स. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आल्याच पण त्याच्यासाठी हा मूलमंत्र खूप गरजेचा आहे की विजन, गोल अँड कॉज ऑफ ऍक्शन. आणि मला जर का ह्या पुस्तकाने काय दिलं सो डेफिनेटली हा टोटली कॉज होता की लोकांसाठी आपल्याला द्यायचं आहे. पण जेव्हा आपण देतो जसं आपण म्हणतो ईश्वर प्रार्थना की हे विश्वनियंता ह्या जगातील सगळ्या व्यक्तींना सुखी, समाधानी आणि समृद्ध ठेव, तेव्हा त्या जगामध्ये तुम्ही असता. आणि तसंच जेव्हा मी म्हटलं की मला हे पुस्तक इतरांना नॉलेज स्प्रेड करण्यासाठी द्यायचं आहे आणि त्यांच्या सक्सेसमध्ये जे लोक माझ्या सेशन्स मध्ये नाही येणार, काउन्सिलिंग मध्ये नाही येणार, पण त्यांना सुद्धा आपण काही ना काहीतरी दिलं पाहिजे आणि त्याच विजनने मी हे चालू केलेलं. आणि या पुस्तकाने मला काय दिलं तर मला माझं विजन स्टेटमेंट दिलं. आणि थँक्यू व्हेरी मच केळकर मॅडम की माझं विजन स्टेटमेंट आहे. तसं मी म्हटलं मिशन स्टेटमेंट की माझ्या 3 वर्षामध्ये 5,000 पेक्षा जास्त व्यक्तींना मला त्यांच्या ऊर्जा कार्यान्वित करण्यासाठी, लोकांच्या ऊर्जा कार्यान्वित करण्यासाठी, त्यांना योग्य दिशेने कार्यान्वित करण्यासाठी त्यांना मदत करायची जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये आणि व्यवसायात ते यशस्वी होते. आणि मग माझं विजन हे आहे विजन स्टेटमेंट मला ह्याच्यातनं आलं की टू स्प्रेड द नॉलेज फॉर एव्हरीवन सक्सेस, हॅपीनेस अँड स्पिरिच्युअल ग्रोथ. टू स्प्रेड नॉलेज फॉर एव्हरीवन, प्रत्येकाचं सक्सेस, हॅपीनेस अँड स्पिरिच्युअल ग्रोथ. आणि हे कुठे टँजिबल वेगळे वेगळे डेफिनेशन आहेत सक्सेसचे. सो थँक्यू व्हेरी मच सायमन सिनेक आणि मंजुषा मॅडम की इतकं छान म्हणजे पुस्तक सरांनी लिहिलं आणि मंजुषा मॅडमने इतकं छान विवेचन केलं की माझं विजन स्टेटमेंट मला इथे सापडलेलं आहे. आणि हा माझ्या सक्सेस एनर्जी मंत्रा हे जे माझं काम आहे किंवा माझा ग्रुप आहे किंवा माझा जो बिझनेस आहे ह्याचा हा व्हाय आहे की मला स्प्रेड करायचं आहे. मग जसं केतन सर जे म्हणतात की तुम्ही काय बनताय ते महत्वाचं आहे, काय मिळतंय त्यापेक्षा. सो मिळणार तर आहेच पण हा माझा विजन स्टेटमेंट ह्याच्यातनं आला. आता नेक्स्ट जे आहे आपण स्लाइड एकदा बघूयात. पार्ट 1 द वर्ल्ड दॅट डझंट स्टार्ट विथ व्हाय. जे जग कानी सुरुवात होत नाही. मग ते कशाने सुरुवात होतं? मग अजम्पशन्सने सुरुवात होतं. आणि मग अजम्पशन्स जे आहेत ते आपल्याला कुठेच घेऊन जात नाही. जसं ह्या स्लाइड सारखं की सगळे स्थिर काय निशाणावरती लागलेले नाहीयेत. आणि मग इथे जर का बघितलं तर इथे आपण आपल्याला जे हवं आहे म्हणजे आपण ज्या दिशेने चाललो आहोत हे
योग्य आहे की नाहीये हे तुम्हाला फक्त व्हाय दर्शवून देऊ शकतो. तुमच्याकडे जर व्हाय नसेल तर तुम्ही ज्या दिशेने चाललेला आहात ती दिशा योग्य आहे की नाहीये हे तुम्हाला कळणारच नाही आणि कदाचित तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचाल तुम्ही म्हणाल की मला हे नकोच होतं आणि हे या व्यक्तीमुळे झालं, या परिस्थितीमुळे झालं, या घटनेमुळे झालं. पण ऍक्च्युअली ते तुमच्या ऍझम्पशन्समुळे झालेलं आहे. तुमच्याकडे व्हाय क्लिअर नव्हतं. सो त्याच्या पुढचं जे आहे की मॅनिप्युलेशन वर्सेस इन्स्पिरेशन. सो इथे आपण पाहिलं की साम दाम दंडभेद आणि ह्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन आणि इन्स्पिरेशन हे 2 वर्ड्स मिळाले. मॅनिप्युलेशन हे एक्सटर्नल असतं, शॉर्ट टर्म सक्सेस साठी असतं, आउटसाइड असतं, बाहेरचं असतं ते. आणि कधी कधी ते निगेटिव्ह मोटिवेशन असतं टू पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किंवा ते निगेटिव्हच असतं. वर्सेस इन्स्पिरेशन म्हणजे मोटिवेशन, लॉंग टर्म सक्सेस आणि ते आतून येतं. मोटिवेशन, इन्स्पिरेशन हे आतून येतं आणि मॅनिप्युलेशन हे आउटसाइड इन येतं. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला आउटसाइड इन होत आहे आपल्याला एक अँटिना आपल्या डोक्यावर लावायला लागेल की हे इन्स्पिरेशन आहे का हे मॅनिप्युलेशन आहे फॉर अस अँड फॉर अदर्स ऑल्सो. म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये येत असलेल्या व्यक्तींना आपण मोटिवेट करतो आहोत, इन्स्पायर करतो आहोत की मॅनिप्युलेट करतो आहोत. सिमिलरली आउटसाइड वर्ल्ड आपल्यासोबत मॅनिप्युलेट करत आहे की इन्स्पायर करत आहे. आपण मला वाटलं ऍझम्पशनच्या जगात नाही जगलं पाहिजे. आपल्याला रिअलिस्टिक जगामध्ये यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मॅनिप्युलेशन आणि इन्स्पिरेशन हे आपल्या डोक्यात फिट करायला लागेल की आपण इतरांसोबत करतोय ते मॅनिप्युलेशन असेल तर ते सक्सेस शॉर्ट टर्म असेल. आपण जर इन्स्पायर करत असू तर ते आपलं सक्सेस इन लॉंग टर्म असणार आहे. लॉंग टर्म सिमिलरली आपल्याला कोणी जर का मॅनिप्युलेट करत असेल तर त्या समोरच्या व्यक्तीसोबत आपण किती राहायचं आणि जर एखादा व्यक्ती आपल्याला जर इन्स्पायर करेल तर आपल्याला तो नक्कीच पुढे घेऊन जाणार आहे. सो हे आपल्याला ऍझ्युम न करता आपल्याला रिअलिस्टिक फॅक्ट्स बघितल्या पाहिजेत. राईट. सो त्यानंतर आपण पुढे येतो आहोत की सेकंड पार्ट आला अल्टरनेटिव्ह प्रॉस्पेक्टिव्ह. मग काय काय अल्टरनेटिव्ह प्रॉस्पेक्टिव्ह असेल बरं. आणि ह्याच्यामध्ये खूप खूप साऱ्या गोष्टी आपण इथे शिकलो की गोल्डन सर्कल, व्हाय, हाऊ अँड व्हॉट. व्हाय हा क्लिअर विजन आहे. जसं मगाशी आपण बघितलेलं की क्लिअर विजन, गोल अँड कॉज ऑफ ऍक्शन. सो व्हाय जो आहे हा क्लिअर विजन आहे, जे मोटिवेशन आहे, जे इन्स्पिरेशन आहे आणि जे इन आहे तुमच्या आतमध्ये. जसं मगाशी मॅडम म्हणाल्या की इट्स अ डिस्कवरी. सो डिस्कवरी हा व्हाय आहे. आणि हाऊ प्रोसेस ऑफ आयडेंटिफिकेशन. आपल्याला काय प्रोसेस आपल्याला करायचं आहे, कसं करायचं आहे, प्लॅनिंग आपण म्हणू शकतो, याला स्ट्रॅटेजी प्लॅनिंग म्हणू शकतो. अँड व्हॉट की जॉब फंक्शन काय आहे, काय आपल्याला काय करायचं आहे. सो हा प्रॉडक्टही असू शकतो, जॉब फंक्शनही असू शकतो. आणि व्हाय, व्हॉट, व्हाय, हाऊ अँड व्हॉट ह्या 3 एकत्र येऊनच गोल्डन सर्कल बनतो. त्याच्यातलं एकही जर मिसिंग असेल तर गोल्डन सर्कल होणार नाही. आणि हा आपण इथे गोल्डन सर्कल विथ ह्युमन ब्रेनला इथे सायमन सिनेकने कनेक्ट केलं. आणि मॅडमने खूप सुंदर उदाहरणं तिथे दिलेली आहे की हाऊसवाईफ, की लहान मुलांना आपण सोडून जात असताना किंवा ज्या सगळ्या जे उदाहरणं दिली हे प्रत्येकाला म्हणजे मोठ्या इंडस्ट्रियलिस्ट नाही तर एका कॉमन पर्सनला, लेमॅनला सुद्धा हे पुस्तक कसं रिलेट करतं हे खूप सुंदर उदाहरणं केळकर मॅडम इथे दिलेली आहेत. आणि इथे लिम्बिक ब्रेन आणि निओकॉर्टेक्स म्हणजे आपण कोणतीही गोष्ट खरेदी करतो किंवा आपण जे डिसिजन्स घेतो, जसं लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचं मॅडमने उदाहरण दिलेलं की जेव्हा आपण लिम्बिक ब्रेननी डिसिजन्स घेतो किंवा व्हाय हा सेल्फ सेंटरला ठेवून आपण जेव्हा डिसिजन घेतो म्हणजेच आपण लिम्बिक ब्रेननी घेतो तेव्हा आपण फिलिंग लेवलला काम करत असतो. आणि तेच आपण व्हॉट लेवलला करतो तेव्हा निओकॉर्टिक्स ब्रेननी करतो. आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ॲनालिटिकल, लॉजिकल, फॅक्ट्स अँड फिगर्स आणि ह्या अशा सगळ्या येतात. आणि गोल्डन सर्कल एक्झॅक्टली आपल्या ह्युमन ब्रेनशी कसा कनेक्टेड आहे. आपल्याला व्हाय किती महत्वाचा आहे
कारण काय आहे की व्हॉट करता करता आपल्याला धाप लागून जाते आणि तरी आपण सॅटिस्फाईड नसतो, सक्सेसफुल नाहीये तसं आपल्याला वाटत असतं. कारण आपल्याला व्हाय माहीतच नसतो ना आपला. आणि जेव्हा व्हाय माहिती असतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण जे करत आहोत ते तेच आपल्याला करायचं होतं की नाही. कारण आपण ऍझम्पशन वरती नाही चालत आहे. इथे आपल्याला माहिती आहे की आपण का करतो आहोत आणि मग त्या प्रत्येक स्टेपला आपण एन्जॉय करतो, ते फील करतो आणि तो सक्सेस एन्जॉय करत करत आपल्या व्हाय फुलफिल करण्यासाठी आपण काम करतो. पण त्यासोबत आपल्याला हाऊ आणि व्हॉटला विसरता कामा नये, कारण व्हाय इतकंच महत्वाचे हाऊ आणि व्हॉट आहे. आणि पुढे जाऊन क्लॅरिटी, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी, आणि ह्या तिन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. कारण इथे पुढे आपल्याला दिलेलं आहे की क्लॅरिटी ऑफ व्हाय. परत एकदा जे फर्स्ट स्लाइड मध्ये जे होती की क्लॅरिटी ऑफ व्हाय, हा इथे सिमिलर. व्हाय म्हणजे क्लॅरिटी. तुम्ही जर क्लिअर नाही आहात तर तुमचा व्हाय क्लिअर नाहीये, आणि तुमच्याकडे व्हाय नाहीये तर तुमच्याकडे क्लॅरिटी नाहीये. सो व्हाय इज इक्वल टू क्लॅरिटी. आणि मग ती क्लॅरिटी कशाची, तर सकाळी उठल्या उठल्या आपला आज दिवस कसा जाणार ह्याची क्लॅरिटी. सो आजचा दिवसाचा व्हाय, माझा ह्या महिन्याचा व्हाय, माझा वर्षाचा व्हाय आणि माझ्या आयुष्याचा व्हाय, म्हणजे आयुष्याबद्दलची क्लॅरिटी ही खूप महत्वाची आहे. पण ही नुसती क्लॅरिटी असून चालेल का, तर नक्कीच नाही. डिसिप्लिन असायला पाहिजे, आणि डिसिप्लिन हाऊ मधून येतो. डिसिप्लिन आपल्याला जी आहे, हे डिसिप्लिन आपण म्हणतो की आपल्याला हे असं करायचं आहे, तसं करायचं आहे, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजीज. बट कन्सिस्टन्सी म्हणजे दगड आणि पाण्याच्या युद्धामध्ये नेहमी पाणी जिंकतं, सामर्थ्यावरती नाही तर सातत्यावरती. सो कन्सिस्टन्सी जी आहे ही व्हॉट आहे. आणि इथे जे हे करतात ते 4 लोकांमध्ये नक्कीच उठून दिसतात. जसं मी मगाशी म्हटलं की आलो आणि मरून गेलो, ह्या कॅटेगरीचे जर आपण असू तर आपल्याला ह्या पुस्तकाची खरंच गरज नाहीये. पण आपल्याला जर का रिव्होल्युशनचा पार्ट आपण आहोत आणि तिथे आपला खालीचा वाटा जर आपल्याला उचलायचा असेल तर आपला व्हाय क्लिअर असायला पाहिजे. आणि तिथे त्या आपल्या सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स जो आहे तिथे आपण आपला खालीचा वाटा उचलू शकतो, आपण रिव्होल्युशन करू त्या ठिकाणी, राईट. आणि मग असा हा जो माणूस इथे सगळ्या लोकांमध्ये उठून दिसत आहे तसं आपण उठून दिसू जर आपल्याकडे व्हाय क्लिअर असेल तर. हा झाला आपला दुसऱ्या दिवसाचा चॅप्टर. आता आपण तिसऱ्या चॅप्टरकडे येतो की लीडर्स नीड फॉलोइंग. मॅडमनी खूप सुंदर, म्हणजे इतकं सोपं सांगितलं की हु इज लीडर. लीडर वन हू लीड्स, आणि डेफिनेशन काय तर वन हू लीड्स विथ एक्झाम्पल. लीडर तो नाहीये की तो हुकुमशाही आहे की हे करा आणि ते करा. लीडर तो आहे जो सगळ्या गोष्टीला सामोरा जातो, स्वतः एक्सपेरिमेंट करतो, त्याचे जबाबदारी घेतो, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, आणि त्याला असं वाटतं की येस आय एम ऑन राईट ट्रॅक. आणि तेव्हा तो इतरांना आपल्या सोबत घेतो, पाठीशी घेतो, आणि तो इतरांना लीड करत असतो, मार्ग दाखवत असतो, आणि तो एक्झाम्पल सेट करतो. मग हा लीडर अजून काय करतो, तर तो कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतो. कधीही तो अवास्तव रिस्क घेत नाही. आणि ह्याच्यामध्ये मॅडमने खूप छान सांगितलेलं की तो सेफ्टी नेट क्रिएट करतो. लीडर हू लीड्स, पण जर मागे फॉलोअर नसतील तर त्या लीडरशिपला काही अर्थच नाहीये. सो लोक पाहिजेत आपल्याला हाऊ आणि व्हॉट वाले, आणि जो लीडर आहे तो नेहमी सेफ्टी नेट क्रिएट करतो फॉलोअर्सची टीम बनवून. आणि इथे जे आहे बिल्ड ट्रस्ट विदिन ऑर्गनायझेशन. कारण इथे प्रत्येक ऑर्गनायझेशनला हायरिंग लागते, म्हणजे आपल्या सोबत काम करणारे हाऊ आणि व्हॉट वाले लोक लागतात. पण हाऊ आणि व्हॉट वाले जेव्हा लोक लागतात तेव्हा कंपनीचा व्हाय किंवा जे फाउंडर आहे त्यांचा व्हाय हा हाऊ आणि व्हॉट कॅटेगरीच्या लोकांसोबत त्यांचा व्हाय अलाइन असणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच ती ऑर्गनायझेशन जी आहे ही पुढे जाऊ शकते, आणि तेव्हा तो बिल्ड ट्रस्ट जो आहे तो बिल्ड होऊ शकतो, तेव्हाच सेफ्टी नेट क्रिएट होऊ शकते, आणि तेव्हाच
त्या लीडरनी एक्झाम्पल जे सेट केलेले आहेत त्याची व्हॅल्यू आहे. राईट ना. सो हा परत एकदा लॅडर जो आहे तो वरून खाली आणि खालून वरती जातो. हे सगळे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. कोणती एक साखळी जर नसेल वायशी कनेक्टेड, सो कम्प्लीट जे आहे त्याला काही अर्थ राहत नाही. बरोबर. सो नेक्स्ट, लॉ ऑफ डिफ्युजन. लॉ ऑफ डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन. आणि इथे खूप छान की पहिल्या ह्याच्यामध्ये इनोव्हेटर्स आहेत 2.5%, त्याच्यानंतर अर्ली अडॅप्टर्स आहेत, आणि त्याच्यानंतर अर्ली मेजॉरिटी आणि लेट मेजॉरिटी. आणि मला असं वाटतं कुठेतरी, हे माझं पर्सनल मत आहे, की लॉ ऑफ डिफ्युजन मध्ये जो पहिला कॅटेगरी आहे हे व्हायची लोक आहेत, आणि मग लोक व्हाय ज्यांचा क्लिअर आहे त्याच्यानी काहीतरी इनोव्हेशन होतं आहे, मग अर्ली अडॉप्टर्स हे बी कॅटेगरी आहे. हाऊ म्हणजे त्यांना एकदा कळलं, जसं मॅडमनी उदाहरण दिलं की ऑनलाईन आता आपल्याला जावं लागेल. का जावं लागेल? कारण कोरोना कधी जाईल माहिती नाहीये. सो आपल्याला जर का आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या सिच्युएशनशी मॅच करावं लागेल. सो मॅचिंग विथ द सिच्युएशन हा आपला व्हाय होता जेव्हा कोरोना स्टार्ट झाला. आणि मग तेव्हा इनोव्हेशन आले की काय काय करू शकतो, काय काय करू शकतो. मग कोणी म्हटलं झूम, कोणी म्हटलं गुगल मीट, कोणी काय म्हटलं. सो हे सगळे इनोव्हेशन वाले 2.5% वाले. मग हाऊ वाले लोक काय म्हणाले, कसं करू शकतो, माझ्या याच्यात मी कसं लावू शकतो हे सेम. आणि त्याच्यानंतर अर्ली मेजॉरिटी आणि लेट मेजॉरिटी वाले जे व्हॉट वाले आहेत. कारण आता काय करायचं, आता हे करावंच लागेल, बरोबर ना. सो म्हणजे इथे मला एक लाईन आठवते की यू हॅव टू चेंज विथ द चेंज, इफ यू कांट चेंज, चेंज विल चेंज यू. आणि इथे मी पहिल्या ह्याला ए कॅटेगरी दिलेली आहे, अर्ली अडॉप्टर्सला बी, आणि अर्ली मेजॉरिटी आणि लेट मेजॉरिटीला सी आणि डी. सो इफ यू कांट चेंज, काय यू हॅव टू चेंज विथ द चेंज, इफ यू कांट चेंज, चेंज विल चेंज यू. सो ABCD वाले बदलले, आणि जे आळशी होते लॅगर्स ते घरी बसलेले आहेत. सो ते ब्लेम करतात ते फक्त. येस येस, हे असं झालं म्हणून तसं झालं, तसं झालं म्हणून तसं झालं. सो आपण कधी कधी प्रत्येक वेळेस आपण व्हाय असायलाच पाहिजे असं हट्ट नाही धरला पाहिजे. इतरांच्या व्हाय सोबत आपल्याला हाऊ आणि व्हॉट करता येईल का तेही बघितलं पाहिजे. कारण काय आहे की आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर एकाच गोष्टीचा झेंडा घेऊन आपल्याला चालणार नाही. राईट ना. आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल की एक स्त्री म्हणून आपण म्हणतो की आपण फक्त माहेरचाच टेंबा मिरवला तर चालणार नाही, आपल्याला सासरी पण यावं लागतं आणि इकडच्यांची पण काळजी घ्यायला लागते. तसंच वाय, हाऊ आणि व्हॉट या तिन्ही गोष्टींमध्ये आपल्याला राहावं लागेल. आणि डेफिनेटली काही गोष्टींसाठी जर का आपल्याला उशीर झाला असेल तर आपण ऍटलिस्ट लेट मेजॉरिटीमध्ये तरी असायलाच पाहिजे लॅगर्स पेक्षा. राईट. आणि इथे मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरचं उदाहरण दिलेलं की आय हॅव अ ड्रीम. आणि त्यांनी म्हणजे काय म्हणता येईल की समान नागरी हक्कासाठी इतकी मोठी चळवळ उभारली की त्याच्यातनं एक रिव्होल्युशन आलं. आणि त्याचं एकच वाक्य लोकांना की आय बिलीव्ह, आय बिलीव्ह, आय बिलीव्ह. आणि त्या आय बिलीव्ह मुळे तो मूलमंत्र त्यांनी दिला आणि त्याच्यातनं सगळे लोक इन्स्पायर झाले आणि त्याच्यासोबत उभे राहिले. आणि एक चांगलं लीडर काय असतो हे त्यांनी एक्झाम्पल सेट केलं. आणि अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली. इथे आपण चौथ्या पाठकडे येतो, हाऊ टू रॅली दोज हू बिलीव्ह. इथे आपण अनेक उदाहरणं पाहिली. मग आपण स्टीव्ह जॉब्सचं पाहिलं, म्हणजे ऍपलचं उदाहरण पाहिलं, राईट ब्रदर्सचं पाहिलं, त्याच्यानंतर मार्टिन ल्युथर किंगचं पाहिलं, किंवा बरीचशी उदाहरणं आपण इथे वेगळी वेगळी मॅडमनी आपल्याला दिली की वॉलमार्टचं दिलं, त्यांचं एक वेगळं हे होतं, किंवा वोक्सवॅगनचं घेतलं, डिझनीचं घेतलं. अनेक उदाहरणं आपण इथे घेतलेली आहेत. आणि स्टार्ट विथ व्हाय बट नो हाऊ. कारण ज्यांच्याकडे व्हाय आहे ते एका खयाली दुनियामध्ये असतात आणि त्या अस्तित्वात आणण्यासाठी
हाऊ आणि व्हॉट पीपल आपल्याला पाहिजे. म्हणजे जर का तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही हाऊ आहात, तर तुम्हाला तुमच्या व्हाय सोबत तुम्हाला हाऊ आणि व्हॉट वाले पीपल शोधावे लागतील. कारण तुमच्या नुसत्या व्हायनी तुमचं रिव्होल्युशन घडणार नाही, अस्तित्वात येणार नाहीये. सो तशी तुमच्या व्हायशी अलाइंड असलेली लोक व्हॉट आणि हाऊ कॅटेगरीतील आपल्याला शोधावी लागतील. आणि मग इथे कम्प्लीट तो प्रोसेस आपण 4थ्या चॅप्टरमध्ये बघितला की व्हाय जे ते लीडर्स आहेत, हाऊ जे ते सिनियर एक्झिक्युटिव्ह आहेत आणि व्हॉट आहे ते एम्प्लॉईज आहेत. आणि ह्या कम्प्लीट काय म्हणता येईल की हिरार्कीनी आपला हा कम्प्लीट गोल्डन सर्कल जो आहे, ज्याच्यातला एकही भाग निघून गेला तर त्या गोल्डन सर्कलला जसं अर्थ राहणार नाही, असं मी मगाशी म्हटलं. त्याचप्रमाणे लीडर्सही हवेत, नुसते सिनियर एक्झिक्युटिव्ह आणि एम्प्लॉईज असून चालणार नाही. सो लीडर हवेत. कोणाला आम्हाला फॉलो करायचंय हे हाऊ आणि व्हॉटला माहिती पाहिजे. नुसता व्हाय आणि व्हॉट असेल पण कसं करायचं हे माहित नसेल तरी ते होणार नाहीये. व्हाय आणि हाऊ आहे पण व्हॉट म्हणजे जे ऍक्च्युअली एक्झिक्युशन करणार आहेत तेच जर नसणार आहेत तर पॉसिबल नाही. आणि हे तिन्ही गोष्टी विदिन आहेत आपल्या. इट इज इन आवर बिझनेस अँड इट इज इन आवर इनसाइड. की आपल्याकडे व्हाय आहे तर मग आपण प्लॅनिंग करतोय का, आपण इम्प्लिमेंटेशन करतोय का. कारण आपण एक्झाम्पल वी आर लीडर्स, आपण एक्झाम्पल सेट करणार होतो. एक्झाम्पल सेट करण्यासाठी आपण हाऊ आणि व्हॉटला पण आपल्याला काम करावंच लागणार आहे. आणि तेव्हाच आपण एक्झाम्पल सेट करू आणि तेव्हाच ते आपल्याला ऍज अ लीडर म्हणून स्वीकारणार आहे. जसं आपण इथे ह्या स्लाइडमध्ये बघितलं की ऑरेंज जे आहे ह्याला लीडर म्हणून का स्वीकारलं, कारण तिने ते व्हाय केलं, हाऊ केलं आणि व्हॉट केलं आणि मग एक्झाम्पल सेट झालं म्हणून फॉलो करत आहेत. आणि म्हणून हाऊची पीपल त्यांचा व्हाय रिलेट करतील व्हाय व्यक्तीची, व्हॉटचा व्यक्ती त्यांचा व्हाय रिलेट करतील हाऊ आणि व्हाय या पीपल्सची. सो इट्स ऑल टुगेदर हे कम्प्लीट. आणि हे करत असताना आपल्याला आपला मिशन आणि विजन स्टेटमेंट जो आहे हा आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. कारण इट डिनोट्स की तुम्ही हाऊ आणि व्हॉट पीपलला काय देणार आहात. तर व्हाय वाला जेव्हा म्हणेल की माझं हे मिशन आहे आणि माझं हे विजन आहे, तेव्हाच हाऊ आणि व्हॉट पीपलला कळेल की नक्की काय म्हणायचंय. कारण असं होतं की मला हे वाटतंय, मला असं वाटतंय, पण एक्सप्लेन नाही करता येत असेल तर. बऱ्याच वेळा डॉक्टरकडे लोक जातात आणि म्हणतात मला कसं तरी होतंय. डॉक्टर म्हणतो काय होतंय, पोटात दुखतंय का, डोकं दुखतंय का, नाही मला कसं तरी होतंय. सो तसं नाही ना चालणार. नुसता व्हाय क्लिअर आहे पण त्याचं मिशन काय, त्याचं विजन काय, नक्की काय करायचंय हे आपल्या हाऊ आणि व्हॉट पीपलला आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. आणि त्याशिवाय ते आपल्याशी कसे रिलेट होतील, आपली वेवलेंथ कशी मॅच होईल आणि मग ते एका व्हायने भारावून कसे बरं पुढे जाऊ शकतील. सो हे मिशन आणि विजन स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. आणि या स्टार्ट विथ व्हाय पुस्तकाने इतरांना काय दिलं ते मला माहिती नाही, पण मला विजन स्टेटमेंट दिलं माझं. ओके. सो इथे परत एकदा मगापासून मी म्हणते की व्हाय पीपल, हाऊ पीपल, व्हॉट पीपल. सो दोज हू नो व्हाय नीड दोज हू नो हाऊ. आपल्याला इथे दोन्ही टाइप्स आपण पाहिले आहेत. व्हाय टाइप्स बघितले आहेत आणि हाऊ टाइप्स बघितले आहेत. आणि ह्याचं बायफर्केशन एकदम खूप उत्तम प्रकारे केळकर मॅडमनी एक्सप्लेन केलेलं आहे. तर 4थ्या भागामध्ये जाऊन प्रेक्षकांनी ते बघावं असं मी म्हणेन. पुढे आपण जातो आहोत की टू रन ऑर टू लीड. आपण जी ऑर्गनायझेशन केलेली आहे ती फक्त आपण चालवण्यासाठी करतो आहोत की आपण लीड करण्यासाठी करतो आहोत. म्हणजे थोडक्यात काय की गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तोडून खाल्ली, की ऍक्च्युअली ती वाजवायचीच आहे. म्हणजे दिन जी रहे म्हणजे या काट रहे है. सो बरेच लोक ऑर्गनायझेशन चालवत आहेत पण ते लीड करत आहेत का तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तुमच्या ओव्हरऑल त्या कॅटेगरीमध्ये, ज्या कॅटेगरीत आपण काम करतो त्याच्यात तुम्ही लीड करताय का. सो हे पण खूप महत्वाचं आहे. कारण रिव्होल्युशन लीडर्स घडवतात, फॉलोअर्स नाही. आणि वी शुड बी अ लीडर. आणि हे प्रश्न विचारलेले आहेत, हे प्रश्न तुम्ही नक्की विचारा स्वतःला की काय तुमचा व्हाय आहे,
हाऊ तुम्ही किती काम करतात, किती डिसिप्लिन आहात आणि व्हॉट ह्या गोष्टींवरती आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. आणि इथे बऱ्याचशा गोष्टी अजून क्लिअर दिलेलं आहे, की स्पीक क्लिअरली अँड दे शॅल बी क्लिअरली अंडरस्टूड. टाटांचं इतकं सुंदर उदाहरण आहे, की ते त्यांच्या एम्प्लॉईजला त्यांचं विजन इतकं छान माहिती आहे, की ताजमध्ये जेव्हा गोळीबार झाला होता, त्या मुंबईच्या ताज हॉटेलचे जे हेड आहेत, ते आणि त्यांची फॅमिली तिथेच होती. पण ते त्यांच्या फॅमिलीला वाचवायला नाही गेले. ते सगळ्या गेस्टला, तिथे राहणाऱ्या लोकांचे सेफ्टी एक्झिट कसं होईल ते बघितलं. त्या त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहित होतं, की ह्या हॉटेलमधून इझिली आपण सेफली कसं एक्सेप्ट करू शकतो. बट तसं कोणीही केलं नाही. त्यांना माहित होतं, की कदाचित माझा जीव जाऊ शकतो, कदाचित मी अपंग होऊ शकतो, कदाचित मी अंध होऊ शकतो. पण तरी सुद्धा त्या लोकांनी ती काय म्हणता येईल ते युद्ध लढलं. बाहेरून आर्मीवाले होते, पोलीसवाले होते, पण टाटाच्या एम्प्लॉईजनी ते युद्ध जिंकलं. का? तर टाटांचा व्हाय क्लिअर आहे. आणि हा व्हाय जर का तुम्ही क्लिअरली सांगू शकलात आणि ते क्लिअरली समजून घेऊ शकले, तर मग ती ऑर्गनायझेशन इतर ऑर्गनायझेशनसाठी लीडर म्हणून म्हणजे ऑर्गनायझेशन असावी, म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो टाटा ग्रुप ऑफ कंपनीशी कनेक्टेड आहे, ते सगळे एक प्राऊड फील करतात, कारण त्यांचा व्हाय आणि एम्प्लॉईजचा व्हाय खूप क्लिअर आहे आणि तो त्यांनी लाऊडली सांगितलेला आहे. कम्युनिकेशन इज अबाउट लिसनिंग. मागचे 5 दिवस मी फक्त ऐकते आहे आणि मला असं वाटतं, की बोलायचं जे काउन्सिलर आहेत, त्यांना ऐकणं हा सगळ्यात पहिला रूल आहे, की ऐका आणि मग ते इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना सांगण्यासाठी आधी इम्प्लिमेंट करा आणि मग सांगा. सो मी आधी इम्प्लिमेंटेशन केलं. मी माझं विजन स्टेटमेंट लिहिलं आणि आज तुमच्यासमोर ही एक शॉर्ट समरी करत आहे मी. सो कम्युनिकेशन इज अबाउट लिसनिंग. नुसतंच ऐकायचं आहे तर बोलायचं आहे तर ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ टेस्ट ही पण खूप छान मॅडमने सांगितली, की आपण जे सगळं घेत आहोत तर ते काय म्हणता येईल, की तेवढं खरंच गरजेचं आहे का, किंवा आपण अवास्तव तर नाही घेते हे बघितलं. आणि सेल्फ टेस्ट खूप छान आहे. तुम्ही नक्कीच 5व्या भागामध्ये जाऊन पाहू चौथ्या भागामध्ये जाऊन पाहू शकता. त्याच्यानंतर आता 5वा भाग, द बिगेस्ट चॅलेंज इज सक्सेस. ऍक्च्युली बिगेस्ट चॅलेंज इज सक्सेस नाही, तर सक्सेस टिकवून ठेवणं ही बिगेस्ट चॅलेंज आहे, असं मॅडमने काल सांगितलं होतं. आणि इथे सायमन सिनेकने 2 कंपन्यांचे उदाहरण घेतले होते, व्हॉक्सवॅगन आणि वॉलमार्टचं, आणि त्याच्या डिटेलिंग खूप मॅडमने सुंदर सांगितलेलं आहे. आणि त्याचं सक्सेस आणि किंवा इथे एक राहिलं, की सक्सेस का कठीण आहे, कारण ते टिकवून ठेवणं कठीण आहे. एखाद्या डेस्टिनेशनला जाणं गोष्ट वेगळी आणि तिथे आपण टिकून राहणं किंवा तिथून ग्रो करणं इम्पॉर्टंट आहे. पण तिथे ग्रो कसं करणार, का करणार, तर आपला व्हाय जर का क्लिअर आहे तर आपण ग्रो करणार किंवा तिथे टिकून राहणार. आणि जर का आपला का धुसर होत गेला, तर वॉलमार्टचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, राईट. सक्सेस being successful versus feeling successful, achievements and success. Being successful and achievements हे tangible things आहेत. feeling successful and success हे feeling लेवलचं काम आहे, किंवा आपण लिम्बिक ब्रेन म्हणू शकतो परत इथं. सो ह्याच्याही खूप छान विवेचन मॅडमनी केलेलं आहे. आणि स्प्लिट हॅपन्स एका कालांतराने, म्हणजे मी एका रीडर्स क्लिपशी कनेक्टेड आहे आणि तिथे फ्लो या पुस्तकाचं आमचं विवेचन चालू होतं आणि त्याच्यामध्ये एका एंटरप्रिनरने सांगितलं, की ग्राहक जसं म्हणतो तसं आम्ही प्रोव्हाइड करायला सुरुवात केली आणि आफ्टर 1 इयर आम्हाला रिअलाइज झालं, की आमचा व्हाय कुठेतरी दुसर होत आहे. म्हणजे व्हॉट मध्ये आमचा व्हाय कुठेतरी हरवलेला आहे. आणि आता आम्ही परत रिवाइज केलं. जसं मी म्हटलं होतं, स्मार्टर गोल शुड बी स्मार्टर, इव्हॅल्युएट अँड रिव्ह्यू. सो
त्यांनी ते रिव्ह्यूड केलं, रिव्हॅल्युएट केलं, मूल्यांकन केलं त्याचं आणि परत ते त्यांच्या व्हायशी कनेक्ट झाले. सो व्हॉट जेव्हा ग्रो होतो त्याच ताकदीने व्हाय ग्रो होईलच असं नाही, आणि व्हाय त्याच ताकदीने ग्रो होत आहे की नाही हे बघत राहणं खूप गरजेचं आहे. कारण व्हॉट जे आहे त्याच्यासाठी खूप मोठी टीम आहे. आपण मगाच्या एका स्लाइडमध्ये पाहिलं की व्हॉट ही सगळ्यात मोठी फळी आहे, त्याच्यापेक्षा कमी जे आहे ते हाऊ पीपल आणि व्हॉट पीपल हे कमी आहे. सो व्हॉट हा ग्रो होणारच आहे जर तुमचा व्हाय क्लिअर असेल तर, पण व्हाय जो आहे हा कॉन्स्टंट असला पाहिजे व्हॉटच्या सोबत. तो जर का फजी झाला, दुसर झाला, तर मग त्या ऑर्गनायझेशनला उतरता कळायला लागायला वेळ लागत नाही. आणि डेफिनेटली आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपला म्हणजे म्हणतात ना की उगते सूरज को सारे सलाम करते हैं, तर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला सतत आपलं नाव भव्य दिव्य काहीतरी करून किंवा रिव्होल्युशन मध्ये असावं असं वाटत असेल, तर आपल्याला आपला व्हाय जिवंत ठेवावा लागेल, तो विसरता कामा नये. आणि रोज सकाळी आपल्याला विचारायला लागेल की मी का जगतोय, मी ऑर्गनायझेशन चालवते ते का चालवते आहे, मी हे काम करत आहे तर का करत आहे, आणि त्या प्रत्येक ह्याचा एकच व्हाय असला पाहिजे. आणि डेफिनेटली हा ह्या स्लाइडचा अर्थ आहे. आणि आजचा आज ऑलरेडी मॅडमने सांगितलं की डिस्कवर व्हाय, आपल्याला ओरिजिनकडे जावं लागेल की आपण कोणत्या गोष्टींनी आपल्याला इन्स्पायर केलं होतं, आणि त्याच गोष्टी आपला व्हाय असू शकतात. आणि इतरांना आपल्याला जेव्हा सेट करायचं असेल एक्झाम्पल, तर डेफिनेटली आपण सतत आपल्या व्हायकडे मागे वळून बघितलं पाहिजे, आपल्या पास्ट एक्सपिरियन्स म्हणून आपण शिकलं पाहिजे. कारण आमचे मेंटॉर केतन गावण सर म्हणतात, व्हेन एव्हर यू आर इन डाऊट्स गो बॅक टू बेसिक्स. सो आपल्याला सतत मागे आपल्या व्हायवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपण भटकत तर नाही आहोत ना, कारण आपला व्हाय दुसर तर होत नाहीये ना. आणि मग परत एकदा हेच की इन्स्पिरेशन हे आतून येतं. म्हणजे मी एका ठिकाणी खूप छान ऐकलं होतं की जे मोटिवेट करतात लोकांना, ते फार मोटिवेशन देतात, पण ते खूप साऱ्या लोकांकडे ते टिकत नाही. म्हणजे जसं हवा फुग्यामध्ये भरली जाते, काही फुगे थोड्या थोड्या दिवसांनी ते एकदम असे त्याची हवा निघून जाते, म्हणजे तसं होतं. पण मग जे बॉल्स आहेत त्याच्यात तर तसं का नाही होत, तर त्याचं कारण हे आहे की सगळ्यात पहिली गोष्ट त्यांचं स्ट्रक्चर वेगळं असतं, राईट. आणि त्याच्या आतमध्ये तेवढी कॅपॅसिटी असते बॉलमध्ये की ते त्या हवेला सामावून घेईल. आणि जो फुगा असतो तो मुळातच त्या शेपचा नसतो, त्याच्यात नुसती हवा भरली जाते. म्हणजे आपण इन्स्पिरेशन त्यांनाच देऊ शकतो ज्यांच्याकडे आतमध्ये ऑलरेडी जागा आहे. आणि त्यांना किंबहुना मी असं म्हणेन की जे मी ऐकलं होतं की इन्स्पिरेशन हे ऑलरेडी असतं, 99% इट्स विदिन यू इन्स्पिरेशन. आणि जे मोटिवेट करतात, काउन्सिल करतात, ते फक्त 1% रोल प्ले करतात मोटिवेशन देऊन. आणि फक्त तो 1% तिथे गेल्यामुळे 100% कम्प्लीट होणार आहे, आणि तेवढंच ते काय महत्व आहे. सो ॲज अ काउन्सिलर आपल्याला असं कधी वाटत असेल की आपण फार काम करतो, खूप हे करतो, तर आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की नेहमी की आपण वी आर ओनली 1% इन द पीपल्स लाईफ, की त्यांच्याकडे ऑलरेडी ते आहे, आपण फक्त ते इग्नाइट केलं. जे मॅडम म्हणतात की मी इग्नाइट करण्याचं काम करते, आणि ते सायमन सिनेकने केलं की प्रत्येकामध्ये व्हाय असतो, फक्त त्यांनी तो प्रत्येकाला बघण्यासाठी भाग पाडलेला आहे. आणि लास्ट स्लाइड आपण इथे येतो आहोत की द न्यू कॉम्पिटिशन. इफ यू फॉलो युअर व्हाय देन अदर्स विल फॉलो यू. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्ही तुमचा व्हाय फॉलो केलात तर तुम्ही ॲज अ एक्झाम्पल सेट होणार आहात. आणि एक आहे की जेव्हा कोणी एव्हरेस्ट सर केला नव्हता तोपर्यंत असं वाटत होतं की अरे एव्हरेस्ट चढणं कठीण आहे, कळसुबाई चढणं कठीण आहे, पण एकदा ते सर केला म्हणजे तिथे जाऊ शकतो. सो जर तुमचा व्हाय क्लिअर आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता, तर इतरही तिथे येऊ शकतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय आहे की
आपला व्हाय अलाइव्ह ठेवण्यासाठी आपल्याला इनर कॉम्पिटिशन पण आहे. म्हणजे मी नेहमी माझ्या 1 to 1 मध्ये लोकांना सांगत असते की 2 वेकअप कॉल महत्वाचे आहेत. एक सकाळी लवकर उठणं आणि दुसरं आतून येणारा नॉकिंग. तुम्हाला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी काय रोखत आहे हे शोधा. आणि तो इनर नॉकिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करता आहात त्याला काहीच अर्थ उरत नाही. कारण तुम्हाला जे मिळवायचं ते तुम्हाला मिळणारच नाही. कारण तुम्हाला काय रोखतं आहे हे शोधणं गरजेचं आहे. तसंच आपण आपला व्हाय शोधलेला आहे, पण त्या व्हायशी कनेक्टेड राहण्यासाठी आपली आपल्याशी लढाई सुरू होणार आहे. कारण हाऊ आणि व्हॉट आपल्या डोक्यावर येऊन बसणार आहेत. आणि इथे आपली कॉम्पिटिशन स्वतःशी चालू होते ॲज वेल एज जगाशी सुरू होते. का तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेला आहात तर इतर लोक सुद्धा त्याच रस्त्याने पुढे येऊन तुम्हाला मागे सोडून पुढे जाण्यासाठी तयार आहेत. आणि त्यासाठी बघा एक दुकानं थाटलं आणि तिथे जर छान चालायला लागलं की सिमिलर दुकानं बाजूला थाटली जातात. मग तुमची USP काय आहे ही खूप महत्वाची आहे. सो इथं हे बोथ वेनी आहे की न्यू कॉम्पिटिशन स्टार्टेड की आतली पण आणि बाहेरच्यांशी पण. आणि हे जे काही मला नगेट्स वाटले ह्या 6 दिवसामध्ये हे मी शेअर केलेले आहेत. सो जास्त वेळ झाला, 1 तास वेळ झालेला आहे. बट मला असं वाटतं की समराईज झालं एकदा. आणि ज्यांनाही असं वाटतं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. ही PPT तुम्हाला देण्यात येईल. स्टार्ट विथ फायचं PDF देण्यात येईल आणि तुम्ही नक्की ह्या कंप्लीट 6 दिवसाच्या जर्नीला फॉलो करा आणि पुस्तक वाचा आणि स्वतःचे जसं मॅडमने सांगितलं की नोट्स काढा आणि हे आपल्या विचारांमध्ये आणि आचारांमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. सो मला खूप मजा आली, खूप आनंद मिळाला, खूप शिकायला मिळालं आणि जो पर्पज होता की बियॉन्ड द बेस्ट जाण्याची जर्नी स्टार्ट करणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी स्टार्ट विथ व्हायनी आपण ही सुरुवात केलेली आहे. आणि पुढचं असंच एक पुस्तक मी घेऊन येणार आहे. ते म्हणजे द सिक्रेट. आणि ते पुढच्या महिन्याला ते असणार आहे. आणि असेच सगळेजण आमच्याशी कनेक्टेड राहा. सक्सेस एनर्जी मंत्रा ह्या प्लॅटफॉर्मशी तुम्ही कनेक्टेड राहा. तुमच्या ओळखीच्या लोकांना सुद्धा इथे जॉईन करून घ्या, जेणेकरून त्यांनाही असे आमचे जे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामधून कोणताही फायदा न बघता फक्त देण्याची भावना आमची आहे. सो तिथे तुम्ही नक्की या, अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल. सो केळकर मॅडम, तुम्ही आलात इथे आणि 6 दिवस तुमचा खूप बहुमूल्य वेळ इथे दिलेला आहे आणि इतकी छान छान उदाहरणं, सोपी उदाहरणं देऊन तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. सो थँक्यू व्हेरी मच. यशस्वी व सक्सेस एनर्जी मंत्रा या प्लॅटफॉर्मची संस्थापिका म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. बाय.